नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्द सुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. शिंदे घराण्याच्या गायकीची सुरुवात ही लोकगीतांपासून झाली. प्रल्हाद शिंदे यांनी पहिला लोकगीताचा अल्बम रेकॉर्ड केला आणि ह्या प्रवासाला सुरुवात झाली. मिलिंद आणि आनंद शिंदे यांनी 90च्या दशकामध्ये नवीन पोपट, हौसा असे अनेक लोकगीतांचे अल्बम रेकॉर्ड केले. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत लोकगीत पोहोचवण्याचं काम हे ह्या दोघांनी केलं. ऐकूयात आनंद शिंदे यांचंच एक प्रसिद्ध लोकगीत त्यांच्या स्वतःच्या आवाजात, डोकं फिरलं या बयेचं. ठरलया डोकं फिरलया बयचं डोकं फिरलया, डोकं फिरलया बयचं डोकं फिरलया. हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया. वाह, आमचं इथे डोकं फिरायची वेळ आलेली आहे, कारण की हे गाणं थिरकायलाच लावतं आपल्या सगळ्यांना. या गाण्याबद्दलची तुमची काय आठवण आहे आम्हाला जाणून घ्यायचं. सगळ्याच आठवणी सारखी आहेत. हां, आता काय सांगायचं, जी गाणी मी स्टेजवर गायचो तीच गाणी मी रेकॉर्डिंग करायचो. हां. पहिल्यांदा गाणं कोणतंही जर गायचं झालं तर मी पहिल्यांदा पब्लिकच्या समोर गायचो, नंतर मग मी रेकॉर्डिंग करायचो. आता असं आलेलं आहे, पहिल्यांदा गाणं रेकॉर्ड करायचं आणि मग पब्लिकला आवडलं तर गायचं, नाहीतर नाही गायचं. आणि मी जी काही गाणी त्यावेळेला गायली पहिल्यांदा ती वन टेक होती, म्हणजे सगळ्याच्या बरोबर गायचो ती गाणी. बरोबर. आता म्हणजे मला सुद्धा मी नंतर आत्ता गायलेलं गाणं मी उद्या माझ्या लक्षात राहत नाही, पण ही गाणी अशी होती की मी जी गायली तर ती आत्तापर्यंत लक्षात आहेत. खरं आहे. आणि मला असं वाटतं हे एक गाणं असं आहे ना, की माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि प्रत्येक बाईला ह्या गाण्यावर नाचावंसं वाटतं, कारण की तिला हे गाणं स्वतःबद्दलचं वाटत असतं कुठेतरी. आणि सगळे पुरुष जेव्हा शो असतो किंवा काय ऑडियन्समध्ये असले की ते नाचतच असतात, पण बायकांना ह्या गाण्यावर नाही. बेछूटपणे नाचावंसं वाटतं असं. बरोबर आहे. याच्यावर एक किस्सा आहे. अच्छा. एक लहान मुलगी होती, लहान म्हणजे 3 वर्षाची मुलगी असेल. मी रेसल करत होतो गावी. मी हे गाणं, हे माझं नवीन येणार असं गाणं म्हणून मी ऐकत होतो. तर गाणं आलेलं बघा, हे नवीन गाणं आहे. मी घरात गाणं गायलं तर ती लहान मुलगी
तिच्या आईला म्हणते हे माझं गाणं का म्हणतात. मग मला कळलं की खरे तर फॅन माझे हे आहेत. आणि ती 3 वर्षाची मुलगी, तिच्या सुद्धा कानात तो आवाज होता. म्हणजे म्हणूनच मी सांगते ना, हे एक गाणं असं आहे ना ज्याच्यात बेछूटपणे नाचायची इच्छा होते. जिथे काही म्हणजे एक स्टेप्स करावेसे नाही वाटत, असे धतिंग करावंसं वाटतं. सो आय थिंक त्या गाण्याची ही खासियत आहे. मराठी लोकसंगीताचा अप्रतिम सुगंध या मंचावर दरवळतोय. तुमच्या ह्या चमकदार परफॉर्मन्ससाठी गोदरेज एअरतर्फे हे गिफ्ट हॅम्पर देताना आम्हाला खूप आनंद होतो. प्रत्येक घराची स्वतःची वेगळी रीत असते, स्वतःचा सुगंध असतो, ज्यामुळे तिथे कोण राहतं याची ओळख पटते. गोदरेज एअर होम फ्रेग्रन्स सोबत तुम्ही तुमच्या घराला देऊ शकता एक एक्स्ट्रा पर्सनल टच, ज्यामुळे तुमचं घर अप्रतिम फ्रेश सुगंधाने दरवळेल, अगदी या एव्हर रिफ्रेशिंग परफॉर्मन्स सारखी. आपण वळूया आपल्या एका छानशा खेळाकडे. सो ही जी फिरकी आहे मैफिलची, ही फिरायला लागणार आहे जेव्हा मी म्हणणार स्टार्ट आणि तुम्हाला म्हणायचं आहे स्टॉप. जेव्हा ही वळणार तेव्हा ह्याच्या मागे काही महापुरुषांची नावं आहेत. तुम्ही अनेक महापुरुषांची गाणी गायलेली आहेत. सो ज्या महापुरुषाचं नाव इथे येईल त्यांचं गाणं तुम्हाला गायचंय. किंवा मी स्टॉप म्हणा, मी गाईल. अरे सर, मी स्टार्ट म्हणते ना, तुम्ही स्टॉप म्हणा. ठीक आहे, रेडी? ओके, चलो स्टार्ट. स्टॉप. अरे वा, छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. वाह, बघूया पुढचे महापुरुष कोण येत आहेत. स्टार्ट. स्टॉप. वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दंडाशी दंड भिडताना. दंडाशी दंड भिडताना नवा इतिहास घडताना. दंडाशी दंड भिडताना नवा इतिहास घडताना. मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना. दंडाशी दंड भिडताना नवा इतिहास घडताना. खरंच तुमच्या तोंडून हे शब्द जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा खरंच एक नवीन ऊर्जा आमच्यात निर्माण होते, एक नवीन प्रेरणा मिळते. आपण बघूया पुढचा महापुरुष कोण आहे. स्टार्ट. स्टॉप. माता रमाबाई आंबेडकर. वदे रमाई साजणे बाई. काय सांगू ग ती नवलाई. मन काही वरलं फुलून बहरलं. मन काही वरलं फुलून बहरलं. पतूर आलय आज येणार बाई. बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई. बॅरिस्टर साहेब माझ. आनंदजी, खरंच तुमचं खूप मोठं काम आहे, कारण की ह्या सगळ्या महापुरुषांची जी तुम्ही गाणी गाता आणि त्यातले जे शब्द असतात आणि त्यातला जो इतिहास असतो तो तुम्ही लोकांसमोर इतका सुंदररित्या मांडता की आजही लहान लहान मुलांच्या मनातही तुम्ही त्यांनी जी लावलेली मशाल आहे त्याची आग जिवंत ठेवता आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप प्रणाम. थँक्यू सो मच. बघूया पुढचा महापुरुष. स्टार्ट. स्टॉप. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. होती बांधा रंग गवाळा कोर चंद्राची. उदात्त गुणाची मोठ्या मनाची. सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी. सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची. नव्या नवतीची काडी दवण्याची. रेखू भुवया कमान जणू इंद्रधनुची. हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची. अन तशी ती माझी गरीबाची. मैना रत्नाची खा
खान माझा जीव की प्राण नसे सुखाला मान तिच्या गुणाची चकड मी गायली माझ्या जीवाची होती या कायली हे माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझ्या जीवाची होती या कायली. काय मजा आणलीत तुम्ही. थँक्यू सो मच आमच्या ह्या महफिलच्या ह्या एपिसोडचा भाग बनल्याबद्दल. इथे ह्या रंगमंचाची तुम्ही शोभा वाढवून टाकली, ह्या मैफिलीमध्ये जान ओतली. बाई वड्यावर या. नाही म्हणजे खरं तर मला हे निळू फुलेंसारखं बोलायचं आहे, पण बिकॉज मला त्यांचा आवाज काढता येत नाही, मला हेमा मालिनीजींचा आवाज येतो, तर मी तसं म्हणते. बट एनिवे जोक सपाट. खरं तर हे मी म्हणत नाही आहे, असं हे गाण्याचे बोल आहेत. म्हणजे खरं तर आनंद शिंदे असं म्हणतायत. नाही म्हणजे ते असं कोणाला म्हणत नाही आहेत आणि कोणालाही बोलवत नाही आहेत. हे गाण्याचे बोल आहेत, त्याला ते तरी काय करणार. म्हणजे एकेकाळी हा खलनायकाच्या तोंडचा डायलॉग होता, लोक ह्या डायलॉगवर नाकं मुरडायचे. पण आता हेच गाणं जेव्हा आनंद शिंदेजी गातात तेव्हा अख्खा महाराष्ट्र त्यावर डोलायला लागतो. म्हणजे माणसाची वट ना अशी असायला पाहिजे. एकदा का बोललं की 2-4 नाही, लाखो लोक तेच गुणगुणायला लागतात. ऐकूयात आनंद शिंदेजींच्या आवाजातलं बाई वाड्यावर या. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येतोय चेतन लोखंडे. वाकडा मिशीचा आकडा लई वाकडा मिशीचा आकडा पाटलाचा नाद कुणी करू नका धोतर घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटला जाऊ नका डोक्यावर टोपीनी तोंडात पान डोक्यावर टोपीनी तोंडात पान पाटील गातो या गान बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या हे बाई वाड्यावर या इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात अंगात सलगी भरली आता काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड अडगळ दारात लावू आता इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात अंगात सलगी भरली आता काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड अडगळ दारात लावू आता अशी भिंगरी वाड्यात शिरली अंगात घुमली लाजेचा आवलई आणू नका डोक्यावर टोपीनी तोंडात पान डोक्यावर टोपीनी तोंडात पान पाटील गातो या गान बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या अहो येता का नाही आल्यानंतर बघू सगळं या तर खरं बाई वाड्यावर या आनंदजी, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की शिंदे घराण्याला संगीताचा वारसा आहे. आम्ही तुमच्या वडिलांची अर्थातच प्रल्हाद शिंदे यांची पण गाणी ऐकली आहे. पण मला त्यापूर्वीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे तुमच्या घराण्याचा. म्हणजे कसं असतं की रेकॉर्डिंग सुरू झाल्या तेव्हापासूनचं आम्ही सगळं ऐकलं आहे, पण त्याच्या पूर्वी काय होतं? म्हणजे तुमचे आजोबा आणि त्याच्या आधी संगीताचा वारसा तेव्हाही सुरूच होता? माझे वडील प्रल्हाद शिंदे त्यांच्याही आधी म्हणजे माझे चुलते नारायण शिंदे, SB शिंदे, माझे आजी आजोबा, माझी आजी तबला वाजवायची. अच्छा.
आणि आजोबा हार्मोनियम वाजवायचे. आणि आजीचे जेवढे सगळ्या बहिणी 7 बहिणी होत्या माझ्या आजीला, अच्छा. त्या सगळ्या कलाकारच होत्या, गाणाऱ्या होत्या. शेवटची आजी मी पाहिलेली आहे आणि तिचंही गाणं ऐकलेलं आहे. हम्म. उर्दूही चांगल्या गायच्या त्या, हिंदी. अच्छा. आणि ब्रिटिश काळी ते भरपूर त्यांचे कार्यक्रम म्हणजे लग्नात वगैरे किंवा असं गायच्या. क्लासिकल तबला माझी आजी वाजवायची. जर त्यांना क्लासिकल आलं नसतं तर इथपर्यंत हा तबला म्हणा, म्हणजे माझे वडील वाजवायचे तबला, नारायण शिंदे वाजवायचे तबला, हे क्लासिकल तबला वाजवायचे. म्हणूनच ते क्लासिकल तिथूनच आलेलं आहे. किंवा विठ्ठल शिंदे माझे मोठे बंधू क्लासिकल मुलांना शिकवायचे महापालिकेच्या शाळेमध्ये. अच्छा. क्लासिकल गाणं शिकवायचे. म्हणजे त्यांना आलं, त्यांना कुठून आलं म्हणजे तिथूनच आलं असेल. म्हणजे हे क्लासिकलच गाणे गायचे. पण आता ट्रेंड वडिलांपासून जरा बंद झाला, आमच्यापर्यंत बंद झाला. आम्ही क्लासिकल नाही शिकू शकलो. पण आता आदर्शला शिकवण्याचा प्रयत्न मी जरूर केलेला आहे. ऑफकोर्स. पण मला सांगा, तुमच्या आजींनी हे तबलाचं प्रशिक्षण कुठून घेतलं होतं? म्हणजे त्याबद्दल काही तुम्हाला? त्यांचे भाऊ वाजवायचे, ते सगळेच कलाकार. बेसिकली म्युझिक फॅमिलीमध्ये आहेच, काहीही केल्या. अच्छा. बरं, माझा पुढचा प्रश्न असा आहे की गेला हरी कुण्या गावा हे तुमच्या वडिलांनी गायलेलं पहिलं रेकॉर्डेड सॉन्ग आहे, बरोबर आहे ना? मग त्याची काही आठवण आहे तुमच्याकडे की? माझे चुलते नारायण शिंदे पहिले HMEला कामाला होते. म्हणजे सगळ्यांचे रेकॉर्डिंग वाजवायचे. म्हणजे रोज त्यांचं ते कामच, महिन्याचे 30 दिवस त्याचा पगार मिळायचा त्यांना. तर त्यांनी त्यावेळेला HMEला राजीनामा दिला. कारण त्यांनी अट टाकली होती की तुमच्या भावाचं आम्ही रेकॉर्डिंग केलं तर मग त्याच्याबद्दल हे आम्ही जे बनवलेल्या थाळ्या आहेत सगळ्या कोलंबियानी, म्हणजे ज्या थाळ्या बनतील त्या कोण खरेदी करणार एवढ्या नवीन माणसाच्या. आणि जर नाही गेल्या तर काय करणार, मग ते सगळ्या आमच्यावरती पडतील. मग म्हणून त्यांनी ते किती खर्च येईल तर म्हणे 2300 रुपये. मग त्यावेळेला त्यांनी तो राजीनामा दिला आणि 2300 रुपयामध्ये ते त्यांना तिथं भरले. आणि ते भरल्यानंतर दादांचं रेकॉर्डिंग झालं. आणि त्या काळी 2300 रुपये म्हणजे जवळपास आयुष्यभराची कमाईच त्यांनी ओतली. म्हणजे आज इथे खरा भाऊ भावाला बघत नाही आणि असा कलियुग आलेला आहे. आणि त्या काळात आपल्या भावाचं करिअर घडावं यासाठी एखाद्या माणसाने आपल्या आयुष्याची कमाई देऊन टाकली. क्या बात आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, की त्यांनी आपल्याला एवढा मोठा कलाकार दिला आणि त्यांची गाणी आज आपण इतक्या आनंदाने ऐकतो, त्यांचं संगीत उपभोगतो. आनंदजी, एक छोटीशी रिक्वेस्ट, गेला हरीची आम्हाला एक झलक ऐकायची आहे, 2 लाईन. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा, गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. वा. अरे आनंदजी, तुमची पर्सनॅलिटी खूप वेगळी आहे आणि तुमच्याबरोबर काम करताना आम्हाला सगळ्यांना नेहमी मजा येते. थँक्यू. कारण की तुम्ही खूप स्ट्रिक्ट आहात, तुम्ही खूप पण सहजरित्या खूप जोक मारतात. मला नेहमी असं वाटतं की तुमच्यातलं एक लहान मूल जे आहे ना ते तसंच जिवंत ठेवलंय तुम्ही. आणि ती एका कलाकाराची खासियत असते, कारण की जोपर्यंत त्यातलं जे लहान मूल असतं ते जिवंत असतं तोपर्यंत तो कलाकार खूप सच्च्या मनाने काम करतो असं मला वाटतं. आणि म्हणूनच ती सच्चाई तुमच्या कामातनं येते असं मला खूप वाटतं. सो मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही लहान असताना तुम्हाला संगीतच करायचं होतं, सिंगर बनायचं होतं, की अजून काही स्वप्न पाहिलेलं की नाही मी वेगळं काहीतरी करणार? नाही, सिंगर वगैरे नाही, हे डोक्यातच नव्हतं माझ्या. मग डॉक्टर? वडील गाणं गायचे पण मला काय तेवढा इंटरेस्ट नव्हता. माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील म्युन्सिपाल्टीत कामाला होते, झाडू खात्यात. मी म्हणायचो मी काय करीन तर मी झाडू खात्यात कामाला लागेन आबाच्या जागेवर. कारण त्यांचा मुलगा तर इकडे कामाला होते माझे मामा. अच्छा. मग त्यांच्या जागेवर कोण लागेल तर मी लागेन. माझं एवढंच स्वप्न की मी सरकारी नोकरीमध्ये काम करीन, झाडू मारेन. अच्छा. असं म्हणजे लहानपणी तुमचं हे स्वप्न होतं. म्हणजे कोणाचं डॉक्टर, इंजिनियर इथपर्यंत लोक पोहोचतात, पण सरांचं आपण शिक्षणच करणार नाही म्हटल्यानंतर झाडू खात्याशिवाय दुसरं कामच नाही. मग हे कधी जाणवलं की नाही यार मला गायचंय, इधर मेरा दिल लगता है? नाही, पण ते गाणं रक्तातच होतं. मी गाणं गायचो त्यावेळेला मला कळलंच नाही की मी कधी गायला शिकलो. वा. शाळेत पहिल्यांदा गेलो तर बाईंनी सांगितलं, अरे तुझे एवढे वडील गाणं म्हणतात, तुला काय गाणं येतं का नाही? म्हटलं येतो ना गाणं. पहिलीला नाव टाकायला गेल्यानंतर मग त्यावेळेला मी ते गाणं गायलं होतं. तेवढं आठवतं, सावन का महिना पवन करेश्वर. आम्हाला पण ऐकायचंय आता ते गाणं. आनंदजी प्लीज, सावन का महिन्याचं तुम्ही कसं गाता हे खरंच आम्हाला सगळ्यांना ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. सावन का महिना पवन करे शोर, सावन का महिना पवन करे शोर,
जियारा रे झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर, जियारा रे झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. क्या बात आहे. क्या बात आहे. क्रांती, हे गाणं जर का खरंच तेव्हा आनंदजींच्या आवाजात ऐकवलं असतं तर एक वेगळीच मजा आली असती तर मला. त्यांचाच ओरिजिनल आवाज ठेवला असता मुकेशच्या जागी. मी स्वतःला मुकेश सारखं गाण्याचा प्रयत्न करायचो त्यावेळी. क्या बात आहे, क्या अच्छा बात आहे. अच्छा अच्छा असतं ना आता असं झालं की माझाच आवाज लोक काढायला लागलेत. खरंय. कसं असतं आपण कोणासाठी तरी एक इन्स्पिरेशन बनून जातो. आय थिंक तीच आपल्या यशाची पावती असते कुठेतरी. म्हणून तर मी तुम्हाला म्हणतो ना, हेमालिनी आली का. नाही. क्या बात आहे. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे की मला आठवते की काही जी गाणी असतात ना किंवा काही गायकांची गाणी असतात ती खूप जास्त रिक्षात वाजतात. म्हणजे ती सगळीकडे वाजत असतात पण रिक्षा चालकांची ती एकदम फेवरेट गाणी असतात. म्हणजे त्याच्यापैकी काही मोठे गायक असतात की राहत फतेह अली किंवा अल्ताफ राजा, अशी काही गाणी आहेत. तुमची गाणी नेहमी सदान कदा मी बघते रिक्षात वाजतातच वाजतात. आणि तुमचं आणि रिक्षाचं काहीतरी एक नातं आहे असं मला वाटतं. क्या उसके पीछे का राज क्या है. राज काय नाही, कारण मला वडिलांनी तबला वाजवायला शिकवला, मार खाऊन तबला वाजवला, तरी पण त्याच्यातही सक्सेस नाही झालो मी. अरे पुन्हा परत आता काय म्हणजे करताच येईना. ते वडील म्हटले की आता ह्याचं लग्न करायचंय, मग 1 महिन्याने लग्न ह्याचं, आणि हा नुसताच टवाळगे करतो. तर मग त्यांनी आपले नातेवाईक आहेत तिचे, माझे आते भाऊ आहेत पुण्याला, तर तो रिक्षा चालवायचा, बाळू गडकरी म्हणून. अच्छा. तर त्याच्याकडे मला रिक्षा शिकवा, ह्याला रिक्षातच शिकव म्हणजे तेवढं तर करेल. पण ते 1 महिना रिक्षा चालवली मी, शिकलो, त्याचं रायचीट तोडून टाकलं मी ते. हा, त्यावेळेला मला माहिती होतं त्याला रायचीट म्हणतात. ते अच्छा. रायचीट तुटलं माझ्याकडून ते. अरे बापरे. आणि ते ऍक्सिडेंट झालं तर तेही सोडून दिलं मी. म्हणजे रिक्षा पण करू नाही शकलो. अरे देवा. म्हणजे तुमचा जन्मच हा गाण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे तुम्ही बाकीचं काही नाही ट्राय केलं ते बरं झालं खरं. सो पण मला एक सांगावंसं असं वाटतंय की काही जी आपल्याकडे खूप मोठी मंडळी अशी आहेत की जसं आता भरत जाधव आहे, त्याचं टॅक्सीचं लायसन्स आहे भरत जाधवचं, पण त्यांनी कधीच टॅक्सी चालवली नाही. सर गेलेले आमचे रिक्षा चालवायला, पण त्यांनी कधी रिक्षा चालवली नाही. मला वाटतं की हे जे रिक्षा टॅक्सी ह्यांनाही कळलंय की ह्यांचा जन्म फक्त कलेसाठी झालाय आणि ह्यांनी आपल्याला चालवू नये म्हणून त्या बिचाऱ्या रिक्षाने स्वतःचं काय असतं ते काय बोलतात त्याला, रायचीट, हा, तो स्वतःच तोडून घेतला. आणि मग सरांचं गाणं आलं, बाई जरा जपून दांडा धर. सो बॅड जोक. सो मुव्हिंग ऑन, माझा पुढचा प्रश्न असा आहे की प्रत्येक जण जेव्हा पहिल्यांदा कुठला तरी परफॉर्मन्स करतो, म्हणजे मला आठवतं की माझा जेव्हा स्टेजवर पहिला दिवस होता तेव्हा म्हणजे पोटात गुडगुड, बटरफ्लाईज, पडद्याच्या मागून जाऊन किती लोक आलेत हे बघणं आणि मग तो पहिली लाईन येऊन स्टेजवर बोलणं, ह्या मधला जो काळ असतो तेव्हाची धडधड जी असते ती काहीतरी वेगळीच असते. मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा गाणं रेकॉर्ड केलं, म्हणजे आय एम शुअर तुम्ही खूप परफॉर्म तर खूपदा केलं असणार, पण जेव्हा पहिली रेकॉर्डिंग होती तेव्हा तुम्हाला कसं वाटत होतं? किंवा माईकची सवय तेवढी होती का? किंवा एक काहीतरी धडधड होत होती का? की वर ओके? नाही, धडधड वगैरे नव्हती होत, कारण मी कार्यक्रम करायचो त्यावेळेला. आणि कार्यक्रम केल्यानंतर तिथं डेअरिंग होतीच मला पब्लिकच्या समोर गाण्याची वगैरे. पण रेकॉर्डिंग ज्या वेळेला झालं त्यावेळेला विठ्ठल दादांनी सांगितलं होतं मला की असं असं माईकच्या समोर साईडला हो, असं असं उभं राहूनच इथंच गाणं म्हणायचं. म्हणलं ठीक आहे, इथं म्हणेन. पण त्यावेळेला विलास जोगळेकर त्यांच्यासोबत काम करायचे अरेंजिंगला. तर मला एवढं लक्षात राहायचं की बाबा त्यांनी 1 2 3 4 म्हटलं, 4 म्हटल्याशिवाय मी गाणं उचलायचंच नाही. आता ते म्युझिक संपू नाही तर नाही संपू, यांनी 4 म्हटलं का तिथंच उचलायचं. म्हणजे संपतंय कधी हे मला कळायचंच नाही ते त्यावेळेला. अच्छा अच्छा. मी घाबरलो नाही कधी गाणं म्हणताना, पण आताही कधी कधी असं होतं की 4 म्हणा त्याच्यावर उठतच नाही, मी लक्षच देत नाही. पण खरंच आहे, गाणं खरं खूप कठीण असतं, काही खायचं काम नसतं हे. आणि मी एकदा गाण्याची म्युझिशियन्स बरोबर रिहर्सल करत होते, तर ते पिकअप कधी करायचं असतं ना, ते खरंच खूप टफ असतं. आणि मी त्याचं पिकअप नेहमी विसरायचे. तर तो जे म्युझिक डिरेक्टर जे होते त्यावेळेस ते मला म्हणाले, आपण तुझ्या पिकअप ड्रॉपसाठी एक रिक्षा ठेवू वेगळी किंवा एक गाडी ठेवू, तुला येत नाही ते. सो इट्स अ व्हेरी टफ थिंग. आणि पहिलं गाणं कुठलं होतं तुमचं जे तुम्ही रेकॉर्ड केलेलं ॲज सच आठवतं? पहिलं गाणं मी झुंजार सकपाळ यांच्या लेखणीतून उतरलेलं गाणं होतं ते. आणि माझ्या वडिलांसोबत, म्हणजे वडिलांनी सांगितलं होतं की त्या चंपक जैन यांचे मोठे बंधू रतन जैन यांना, मेरा लड़का गाना गाएगा
तो मैं यहाँ से HMEC यहाँ पर आऊँगा गाने के लिए, नहीं तो नहीं आऊँगा. ते बोले नाही हम तुम्हारे लड़के को चान्स देंगे, गवाएंगे. मग दादांनी 8 गाणे गायले आणि मी 2 गाणे गायले त्यावेळेला. पाहुणी आली कशी लाडाला, म्हणजे पाहुणी आली लाडाला या कॅसेटमध्ये. धनीगत वर्षाची थकबाकी झाली एकदम 2 पोरं आणि दाट गर्दी कसं के पुन्हा गाडीला, ही 2 गाणी गाणी. सर 2 लाईन्स त्या गाण्याच्या सर प्लीज. पत्र नव्हे समजावी तार, पत्र नव्हे समजावी तार, निघा लवकर बघाया नाजूक सुकुमार. धनीगत वर्षाची थकबाकी झाली एकदम 2 पोर. हो धनीगत वर्षाची थकबाकी झाली एकदम 2 पोर. तुमच्यासारखी माझ्यासाठी आहे. मला जुळी मुलं आहेत त्यामुळे सरांनी हे गाणं मला डेडिकेट केलं. थँक्यू सो मच. आनंदजी, मला तुमच्याकडून अजून खूप खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही स्थानापन्न व्हा. तोपर्यंत आपण बघूया आपला पुढचा परफॉर्मन्स. शिंदे घराण्याचं गाणं ऐकल्यावर सगळ्यांचंच काळीज नाचायला लागतं. मग ते आनंद शिंदे असो, मिलिंद शिंदे असो किंवा आदर्श शिंदे असो. गाणं कोणाचंही असो, नाचायला भाग पाडतंच. मराठी असो, हिंदी असो, सगळीकडे ह्यांच्या गाण्याची चलती आहे. असंच काळीज नाचवणारं गाणं आता आपल्यासमोर सादर होणार आहे, तुझ्या रूपाचं चांदणं. आणि हे गाणं सादर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर येतोय अमोश मोहिते. तुझ्या रूपाचं, तुझ्या रूपाचं, तुझ्या रूपाचं, हे तुझ्या रूपाचं. तुझ्या रूपाचं, तुझ्या रूपाचं, तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. घोड्यावरती चढलो मी, हल्दीत माखली सुरीन इथं घोड्यावरती चढलो मी. हातात काट्यार बाशिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी. माझ्या मनाच्या, माझ्या मनाच्या, माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाण रोजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या.
लाजू लागला वारा तिला पाहता धावू लागला लाजू लागला वारा तिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला तारा आता नेमकच सपान पडलंय न मला निजू द्या माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या 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 सर नवीन पोपट हे गाणं म्हणजे सुपर म्हणजे कोलावेरी डी ज्या पद्धतीने सोशल मीडियाच्या जगात सुपरहिट झालं तेव्हा सोशल मीडिया नव्हता असं काहीही नव्हतं जिथून आपण आणखीन एक्स्ट्रा काहीतरी एफर्ट्स टाकून ते गाणं लोकांपर्यंत पोहोचवू अशा काळात वेगवेगळ्या गावागावांमध्ये हे गाणं परफॉर्म झालं ते रेकॉर्ड होऊन लोकांसमोर येऊन सुपर डुपर हिट झालं हे गाणं तर मला माहिती आहे पण त्याआधी तुमचं एक गाजलेलं गाणं ते म्हणजे पार्वतीच्या बाळा पोपटबद्दल सगळे बोलतात पण पार्वतीच्या बाळाबद्दल मला जाणून घ्यायचंय की त्याबद्दल तुमची काय आठवण पार्वतीच्या बाळा हे गाणं मी स्टेजवरती गायलं पहिल्यांदा आणि सोपान म्हात्रे म्हणून कवी आहेत त्यांनी मला ते स्टेजवरती गाण्यासाठी दिलं होतं की हे गाणं गा म्हणून तर अशी गोष्ट झाली त्यामध्ये मी चंपकजींना म्हटलं मेरे पास ये गाना है देखो इसे करना है तो देखो ते म्हटले नाही एक पूरा तो नहीं करूँगा तेरा मैं पूरा कैसेट नहीं कर सकते तू दादा के साथ में गा दादा के गाणे हैं उसमें 8 गाणे 2 गाणे तू गा दादांचं सगळं रेकॉर्डिंग झालं होतं बाहेर येणार होतं ते माझ्यासाठी परत स्टुडिओ घेतला आणि आता एकच गाणं कसं करायचं म्हणून एक गाणं बनवायला लावलं अच्छा विठ्ठल शिंदेंना अच्छा खास म्हटले 2 गाना बना दो और 2 गाना करेंगे म्हणजे दिवसभरामध्ये ते 2च गाणे झाले ओ अच्छा पण मग पूर्ण लाईव्ह सकट पूर्ण लाईव्ह झालं नाहीतर किती व्हायची अदरवाईज गाणे 5 गाणी व्हायची लाईव्ह ओके आणि म्हणजे आम्ही महिनाभर रिहर्सल करायचो. हा एक्झॅक्टली तेच महिनाभर रेसलच करायचो आम्ही अच्छा मग त्याच्यानंतर गायचं आणि मग ह्या 2 गाण्यांची रिहर्सल झाली होती आधी हो झाली अच्छा आणि मग त्या दिवशी ती 2 गाणी रेकॉर्ड झाली क्या बात पण ते असं झालं नंतर त्या कॅसेटचं नाव पुन्हा पार्वतीच्या बाळा झालं जे गाणं शेवटी होतं ते गाणं पहिल्यांदा आलं असंच होतं काय खूप मोठ्या मोठ्या रचनेंच्या मागे असं होतं की ती खूपच साईड अंडरडॉग असते खरं म्हणायला गेलं तर ती एखादी रचना किंवा तो एखादा पीस आणि नंतर जाऊन तोच सुपरहिट होतो बऱ्याच रचनांबद्दल असं होतं सर 2 लाईन्स पार्वतीच्या बाळाच्या पार्वतीच्या बाळा पायात बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला आनंद जी क्या बात आहे गायकांमध्ये जे शास्त्रीय संगीत फॉलो करतात त्यांचा एक रियाज असतो ते सकाळी उठून तानपुऱ्यावरती रियाज करणार पण इतके वर्ष आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर काम करतोय तुमचा सूर त्या टिपेला अजूनही तसाच आहे तुमचा आवाज तसाच आहे खरोखर ही कमाल आहे आणि इतके सुरेल तुम्ही गाता जसं शास्त्रीय संगीतातले लोक एक त्यांचा रियाज करतात मग तो रागांचा रियाज असेल किंवा तो वेगवेगळ्या गोष्टींचा रियाज असतो तसा फोक संगीतातला रियाज किंवा जी मुलं फोक गाणी आता पुढे त्यांचं करिअर म्हणून करणार आहेत त्यांनी एक्झॅक्टली रियाज कसा करावा ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी रियाज म्हणजे करायचा तर असा रियाज करतो म्हणून करत नव्हतो एकच गाणं 100 वेळा रटवायचो 100 वेळा गायचो तोच माझा रियाज कारण ते गाणं बसवायचो म्हणजे पब्लिकमध्ये माझ्यामध्ये काही चुकतंय का ते गाणं बोलून 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 बोलून
इतका रियाज असायचा. म्हणजे आमच्या भावाभावांमध्ये सुद्धा आमची जुगलबंदी चालायची क्या बात आहे. दोघांची. त्यावेळेला मिलिंद हार्मोनियम वाजवायचा आणि मी तबला वाजवायचो. मग आमच्या दोघांची रेसल, म्हणजे जे गाणं गायचं मग तो कोणत्या टाईपने गाईल, मग मी कोणत्या टाईपने गाईल, त्याने मी तो कसा आलाप मारेल, मग मी कुठं मारायचा आलाप. पण कव्वाली तुम्ही तुमच्या अनेक कव्वाल्या मी ऐकलेल्या आहेत. रात्र रात्र तुम्ही कव्वाल्यांचे हो, कार्यक्रम रात्रभर. करायचा. इकडे एकीकडे तुम्ही फोक ची पण गाणी गाता, म्हणजे जी डिव्होशनल सॉंग्स आहेत असे आपण म्हणू. अंबाबाईचं गाणं असेल, खंडोबाचं गाणं असेल, ते पण तुम्ही गाता. फिल्म सॉंग्स पण आहेत, नवीन पोपट, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत. तसे ज्या ठिकाणी जसं कार्य असेल, कार्यक्रम असणार, आता समजा इथं देवीची जत्रा आहे किंवा देवीचा कार्यक्रम आहे, मग तिथं देवीची गाणी पहिले 1-2, नंतर पुन्हा परत लोकगीतं, बर. वडिलांची भक्तिगीतं, असा मिळून तो कार्यक्रम. पण मग आवाज लावण्याची पद्धतीत तो बदल आहे का? म्हणजे समजा आज कव्वालीचा कार्यक्रम आहे तर तिथे आवाजाची तुमची शैली वेगळी असते का? आणि मग आज देवीचं गाणं गाय वेगवेगळं असतं. जे देवीचं गाणं गाताना तो देवीचा बाज वेगळाच असतो. आपण ज्यावेळेला देवीचं गाणं गातो तर समोरच्याच्या अंगातच आलं पाहिजे. क्या बात आहे. आणि कव्वाली गात असतो तर कव्वालीच्या वेळेला कव्वाली समोरच्या माणसाने दाद दिलीच पाहिजे. समोरच्या माणसाने शेर आपला अर्धा बोलला पाहिजे. पण मग तो गायकीचा प्रकार आहे का, तो आवाजाचा वेगळेपणा आहे त्याच्यामध्ये? म्हणजे त्यातला फरक तुम्ही नाही, exactly गायकीचा काय प्रकार आहे तो. गायकीचा प्रकार अच्छा. आहे. आणि वेगळं पण काय नाही. मी दुसऱ्यांनी गायलेले गाणी भरपूर ऐकलीत. माझ्या वडिलांनी म्हणा किंवा अजित नाजा म्हणा, अच्छा. या लोकांना समोर ठेवूनच मी हे गाणे गाण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणलेलं चालेल का की त्या गायन प्रकारामध्ये खूप वेळा आपण जेव्हा ते गायन प्रकार ऐकतो आणि मग त्यातले हिंदी touches- गाणं म्हणजे उर्दू वगैरे हिंदी वगैरे गाताना मी अजित नाजांसारखं गाण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. पण मराठीतला अजित नाजा स्वतः म्हणायचे, मराठी का अजित नाजा, प्रल्हाद शिंदे हे. क्या बात आहे. आणि अजित नाजा समोरच दादांनी एक गाणं गायलेलं आहे, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. अभंगाची. वा. त्यांच्या समोर रेकॉर्ड झालं ते, म्हणजे लाईव्हच रेकॉर्ड झालेलं आहे ते गाणं, आणि ते मी पाहिले. क्या बात आहे. आनंदजी, तुमच्याकडनं एक कव्वाली मात्र आम्हाला ऐकायला आवडेल, पण मे बी नंतर आपण पुढच्या Yes. एपिसोडमध्ये ते ऐकूयात. येस, ते प्रॉमिस तुम्ही आम्हाला करा की हो, जरूर जरूर गाईन. थँक्यू. नक्कीच. आणि मी तुमच्या खूप कव्वाल्या ऐकल्यात, आणि जेव्हा एक असं नाही की असं वाटतच नाही एखादा मराठी माणूस ही कव्वाली गातोय, कारण की त्याच्यातले जे उच्चार आणि शब्दांची फेक आणि त्याचा जो हेल असतो त्या भाषेचा, तो इतका करेक्ट तुमचा असतो की म्हणजे ही खूप मोठी, खरं तर म्हणजे मी खूप लहान आहे पण माझ्या एका खऱ्या फॅनकडून तुम्हाला मिळालेली दाद आहे की त्याचा जो ऑथेंटिसिटी आहे ना, ती जी ओरिजिनॅलिटी आहे ती कमालीची आहे सर. सो हॅट्स ऑफ. thank you. हॅट्स ऑफ. मंडळी, आज ह्या मंचावर एकाहून एक बहारदार गाणी सादर झालेली आहेत, पण आजच्या ह्या मैफिलीला खरी बहार आणली ती आपल्या प्रमुख पाहुण्यांनी. आज आनंदजी, तुम्ही इकडे आलात आणि ह्या मंचाची शोभा वाढवली. तुमच्यामुळे ह्या मैफिलीला एक झळाळी मिळाली, एक वेगळीच शाईन आली. मी अविदादाला विचारू इच्छिते की त्याला आनंदजींचा सर्वात जास्त कोणता परफॉर्मन्स आवडला. त्यांनी इतकी कमाल तिन्ही गाणी आत्ता सादर केली खरं तर, पण मला असं वाटतं की जे डुएट त्यांनी गायलं ना ते फारच जबरदस्त होतं. तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब. आणि त्यांच्या शेजारी उभं राहून कुठल्याही गायिकेला ते गाणं गाणं अजूनच चॅलेंजिंग असतं, कारण की एकतर त्यांचा सूर जो आहे, जी स्केल आहे त्यांची, तो एक भाग, आणि ज्या एनर्जीने आणि ज्या फोर्सने ते गातात त्यानंतर ती मॅच करणं हा सुद्धा फार मोठा चॅलेंज असतो. पण आज बहार आणली आनंदजी तुमच्या गाण्यानी. क्या बात आहे. वा आनंदजी, तुमच्या ह्या शायनिंग परफॉर्मन्ससाठी तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायची आहे. मी तुम्हाला मंचावर यायची विनंती करते. तुम्ही आणलेल्या या शाईनमुळे पॅराशूट जॅस्मिन कडून आहे हे सुंदर गिफ्ट हॅम्पर. पॅराशूट जॅस्मिन तर्फे आता केसांवर लव दाखवा, शाईन जागवा. पॅराशूट जॅस्मिन सोबत. आनंदजी, आजचा आमचा हा जो एपिसोड आहे तो तुमच्या उपस्थितीने अजूनच रंगला, अजूनच ह्याच्यात बहार आली. तुम्हाला कसं वाटलं आज इथे येऊन? मला विचारण्यापेक्षा खरं तर मी माझ्या रसिक प्रेक्षक मायबापांवरच सोडतो की हा परफॉर्मन्स आणि हा कार्यक्रम कसा वाटला. जास्तीत जास्त लोक पाहतील आणि खरोखरच वेगळेपण, काहीतरी वेगळेपण या मैफिलीमध्ये मला पाहायला मिळालं आणि सर्वांनाच पाहायला मिळतं. सगळे आनंद लुटतायत, मी पण आज आनंद लुटला. बरं वाटलं, मजा आली. थँक्यू सो मच सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
मंडळी, आपली ही महफिल खूप सुंदर रंगली. म्हणजे खरंच मला ही गाणी ऐकतच राहावीशी वाटतात, नाचतच राहावं असं वाटतं आणि महफिल संपूच नाही असं वाटतं. पण काय करणार, शेवटी महफिल आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीला जसा एक शेवट असतो तसंच आमच्या ह्या महफिलीला सुद्धा शेवट आहे आणि ही महफिल आता इथेच संपते. पण पुढच्या आठवड्यात सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम महफिल.